चोलेगाव संघ जरा घाई करा, आम्हाला अजून यानंतरही नऊ नऊ सामने खेळवायचे. कृपया पंचांना विनंती आहे, त्वरा करा. 3 षटकाचा सामना असेल. पहिला चेंडू रोहित म्हात्रे याचा फटका, षटकार. रोहित म्हात्रे पहिला चेंडू षटकार मारतोय. गोलंदाज अक्षय याला. तर पुढचा सामना खुल्या गटाचा पहिला सामना असेल. पुढचा दुसरा चेंडू आणि सुरेख असा फटका आणि घोषित क्षेत्रात एक धावे समाधान मानावे लागेल रोहित याला. निर्धावाचा चेंडू आणि पुढचा सामना असेल वियांश 11 नवी मुंबई वर्सेस ईगल ग्रुप जावळी. सुरेखाचा फटका आणि षटकार. रन 14. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. दुसरं षटक घेऊन येईल बॉलर नेम. चला घाई करा विक्रांत दादा, आम्हाला अजून 9 सामने खेळवायचे. गोलंदाजाचं नाव साहिल. कालचा दिवस या साहिलने गाजवलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे कालच्या दिवसात 2 सामन्यात. आणि पुढचा सामना असेल वियांश 11 नवी मुंबई वर्सेस ईगल ग्रुप जावळी. ईगल ग्रुप जावळी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, नाणेफेकीसाठी या. ओहो पंच 22शी 1 धाव असेल. ईगल ग्रुप संघाचे कर्णधार आलेले आहेत.
आता मात्र निर्धावाचा चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. तिसरा चेंडू घेऊन येईल साहिल आणि आजचा दिवस ज्याने गाजवलाय तुषार बॅटिंग करेल. आता मात्र सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा 22ची 1 धाव मिळाली जाते. अचूक टिप्प्यावरती गोलंदाजी करतोय साहिल. अगदी रबर बॉलचा अगदी सुरेख असा सराव केला या साहिलने. रबर बॉलला हँडल करणं खूप अवघड असतं, कंट्रोल करणं खूप अवघड असतं, तरीही चांगला प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या अचूक टिप्प्यावरती गोलंदाजी करतोय साहिल. चौथा चेंडू घेऊन येईल साहिल. सामना करेल तुषार. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. तुषार मोहंती ब्रँड दाखवला जातोय गोठोली गावचा. षटकार. 6 धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या 22. आणि चॅलेंज ओव्हर होती. किती रन काढलेत? 8 झालेत. आणि 1 चेंडू अजून 2 बॉल 8. 2 बॉल 8. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 8 धावा. आता मात्र झेलखाली क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाच नाही. आता मात्र समीकरण खूप बिघडतंय. 1 चेंडू 7 धावा. चॅलेंज ओव्हर आहे. 1 चेंडू 7 धावा कंप्लीट कराव्या लागतील, नाहीतर संघाला तुम्हाला दंड बसेल. सुरेख असा फटका. झेलखाली क्षेत्ररक्षक. धाव 2 धावा. 2 धावा. आणि आता या धावा किती झाल्यात? 11 झाल्यात. 5 मायनस होतील. 6 धावा भेटतील. 6 धावा मिळतील आणि 6 धावकेने फलक पुढे जाते. 20. चला विक्रांत दादा फटाफट घ्या जरा. आणखी 9 सामने खेळवायचे आम्हाला. ईगल ग्रुप जावळी संघाचा कर्णधार आलेला आहे, तरी विहान लिओन नवी मुंबई संघाच्या कर्णधारांनी उपस्थिती दाखवा. चला विक्रांत शेवटचा चेंडू घेईल. विक्रांत शेवटची षटक घेऊन येईल.
ईगल ग्रुप जावळिया, ईगल ग्रुप जावळिया नाणेफेक जिंकली आहे. जो निर्णय तो कळवा मला. आता मात्र सुरेख असा चेंडू तुषार पंजांकडे नजरेने पाहतो. आता पण निर्धावाचा चेंडू आहे. दुसरा चेंडू घेऊन येईल विक्रांत पाटील. पुन्हा एकदा उचलून फेकतोय. गोठवली गावचा ब्रँड दाखवला जातोय. तुषार मोहंती मॅन फ्रॉम गोठवली. 6 धावाने षटकार पुढे जाते. रन धाव होतात 26. आता मात्र धाव संख्येला कुठेतरी आकार येतोय. हे मोठं षटक बनवावं लागेल तुषार याला. ओ सुरेख पद्धतीचा चेंडू गुडलेन वरून उसळे घेऊन चेंडू स्कीड होतोय आणि निर्धाव असा चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आणि चौथा चेंडू घेऊन येईल विक्रांत. ओहो अचूक असाच टिप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि फलंदाज बाद होतो तुषार. आजचा दिवस हा तुषारने खूप गाजवलेला आहे आणि रबर बॉल कोणीही चांगला कितीही चांगला बॅट्समॅन असला तरी रबर बॉल खेळणं खूप अवघड आहे. रबर बॉल खेळणं खूप अवघड आहे. टेनिस क्रिकेटपेक्षा रबर बॉल खेळणं खूप अवघड आहे. जोरात येतो बॉल. सिमेंटची विकेट असल्या कारणाने खूप स्किट होऊन बॉल येतो. आणि या पुढच्या संघामध्ये ईगल ग्रुप संघामध्ये शरद कोंडालकर हा मोठा शरद कोंडालकर आणखी खूप दिग्गज असे खेळाडू आपल्याला पुढच्या संघामध्ये दिसतील ईगल ग्रुपमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. वा विक्रांत सुरेख अशी गोलंदाजी केली जाते. फलंदाजी तेवढी चांगली करतो परत गोलंदाजी तेवढी चांगली. ओहो वा 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 मस्त गुडलेनची गोलंदाजी केली जाते. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. धाव संख्या होते 26. 27 धाव संख्येचं आव्हान. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतोय विक्रांत पाटील. अगदी सुरेख असा खेळाडू आहे. नक्कीच आपण ओपनचे खूपच सामने पाहिले. प्रहार चषक पाहिला असेल. एका ओव्हरला 24 धाव संख्येची गरज असताना ओपनचा सामना फायनलचा सामना या खेळाडूने 24 धावा या चेस केल्या होत्या. डोंबिवली क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. ओपन क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. आपल्या ग्रामीण संघाला प्राधान्य देत आहेत ते. ईगल ग्रुप आपला निर्णय कळवा. बॉलिंग लवकरात लवकर. जे सामना संपला की लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की यापुढे आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. फलंदाज गोठवली संघ आपला चोळेगाव संघ जय मल्हार चोळेगाव. विनंती आहे दादा खूपच उशीर झालेला आहे. चोळेगाव संघाला विनंती आहे. चोळेगाव संघाला विनंती आहे घाई करा. पहिला षटक घेऊन येतो हर्षन पाटील उर्फ बदाम.
चला विक्रांत दादा जरा स्पीडअप घ्या. आता पहिल्या षटक घेऊन येतोय हर्षंत पाटील बदाम. या वर्षीचा अगदी फॉर्मात असलेला गोलंदाज आहे हा. अचूक टिप्यावरती गोलंदाजी करतो. रबर बॉल कसा हँडल करायचा हा बदामला अचूक माहिती आहे. नॉन स्ट्रायकरचं फलंदाजचं नाव. आता मात्र सूर्यकाचा फटका आणि धावा. पंच निर्णय कळवा. 2 धावा. त्या सलायाचा जो कट्टा आहे तिथे त्याच्या पुढे पकडला तरी 2 धावाच आहेत. पंच निर्णय. पहिल्या चेंडूवर 1 धाव असेल. विचार विनिमय पंचांनी करून निर्णय दिलेला आहे. दुसरा चेंडू. आता मात्र खाली बसतोय चेंडू, खाली राहतोय. दुसरा चेंडू हा निर्धाव येतोय. 27 धावसंख्येचं माफक आव्हान आहे. आता मात्र फलंदाज बाद असेल. वाह, काय झेल पकडला जातोय तुषार मोहंती. सुरेख असा झेल पकडला जातोय तुषार याने. आणि फलंदाज बाद होतोय. किरण. आता नवीन फलंदाज येतोय. लवकरच चोळेगाव संघ लवकरात लवकर फलंदाज पाठवा. फलंदाजाचं नाव अक्षय तायडे. आता आलाय अक्षय तायडे. काल याने सुंदर अशी फलंदाजी केली. ईगल ग्रुपने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. या सामन्याचा रिझल्ट जो होईल लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. यापुढे आपल्याला 9 सामने खेळवायचे. कृपया कोऑपरेट करा सर्व संघांनी. आणि त्यानंतरचा सामना असेल भूमिका 11 बेलापूर वर्सेस जावळी 11 जावळी. मैत्री ग्रुप जावळी. हा यानंतरचा ओपनचा दुसरा सामना असेल. तिसरा सामना असेल ओपनचा आता मात्र सूर्यकाचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. 1 धाव समाधान मानावं लागेल. डिंगडॉंग 11 नवी मुंबई वर्सेस AK रॉयल चिता कॅम्प. डिंगडॉंग 11 नवी मुंबई आणि AK रॉयल चिता कॅम्प. आणि चौथा सामना असेल JDS इडेन डोंबिवली. आता मात्र क्लास आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आहे की नाही. ओहो, बदाम याला माहित होतं विक्रांत पाटील याचा झेल पकडला तर आपण मॅच मध्ये 70% आतमध्ये येऊ. आणि काय सुरेख असा झेल पकडलाय. रबर बॉलला असं मागे जाऊन झेल पकडणं खूप अवघड असतं. सुरेख असा झेल पकडलाय बदामने.
जो फलंदाज त्यांना बाद करायचा होता त्यांनी बरोबर बाद केलेला आहे. आणि ईगल ग्रुप संघामध्ये आणखी एक मोठा खेळाडू आपल्या घनसोली गावची आणबान शान स्वप्नील शिंदे ब्रँड ऑफ घनसोली त्याचंही आगमन झाले. पिचेले धावसंख्या 5 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होते 2. सुरेख अशी गोलंदाजी केली बदाम याने. नवीन फलंदाज येतोय राहुल. आता मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण झालेली आहे कारण की आता विक्रांत आउट झाल्यानंतर आता नक्कीच मॅच मध्ये चुरस निर्माण झालेली आहे. दुसरी ओव्हर खूपच क्रुशल ओव्हर असेल. दुसरी ओव्हर खूप क्रुशल ओव्हर असेल. दुसऱ्या ओव्हरला आता शेवटचा चेंडू या षटकातला बदाम. आता मात्र फलंदाज बाद होतोय बदाम. सुरेख अशी गोलंदाजी केली जाते बदाम याने आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 2 धावसंख्या 3 गडी बाद केलेली आहेत बदाम याने. आजचा दिवसच बदामचा आहे कारण की पहिल्या मॅच पासून सुरेख अशी गोलंदाजी करतो बदाम. हितेश पाटील हा आणखी एक लेफ्ट आर्म चांगली गोलंदाजी करतो. सुरेख अशी गोलंदाजी करतो लेफ्ट आर्म हितेश पाटील. अक्षय तायडेच्या बॅट मधून येतो षटकार. 10 चेंडू 5 चेंडू 10 ची गरज आहे. 5 चेंडू 10 ची गरज आहे आणि खालचा बॅट्समॅन असेल विकी. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन असेल विकी आणि अक्षय तायडे स्ट्राईक एंड. आणि आता हितेश पहिल्या चेंडूवर स्पेशल आले त्याच्यावरती. ओहो सुरेख चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येतोय हितेश. ओहो वाह वाह काय गोलंदाजी केली जाते. सुरेख असा चेंडू अगदी ड्रीम बॉल आहे या रबर बॉल क्रिकेटचा. रबर क्रिकेटला अशी गोलंदाजी करणे म्हणजे अचूक गोलंदाजी आहे. आता रन झालेले आहेत 9. आता मात्र परत चेंडू खाली राहतोय. जोळेगाव संघांचं नशीब पलटलं जात आहे. विक्रांत ही लवकर आउट झाला नंतर बॉल खाली राहिला. डॉट 2 चेंडू 9 धावा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. आता मात्र फटका मारलाय
एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. आता मात्र पंच एक रन शॉट, एक रन शॉट. पंच आपले तीक्ष्ण नजर घेऊन पंच आहेत. फलंदाजांनी पंचांना बोलू नका, कारण की पंचांनी पहिलंच बघितलं आहे. पंचांनी निर्णय आता मात्र शेवटचा चेंडू. हो निर्धाव असा चेंडू. आता मात्र या षटकात धावा किती झाल्यात? 8 आणि 4च धावा भेटतील त्या चोळेगाव संघाला. आजचा दिवसच आर एस ए गोटोली संघाचा आहे. सर्व इक्वल परफॉर्मन्स करत आहेत. बॅटिंग ही, बॉलिंग ही आणि फिल्डिंग ही तिन्ही क्षेत्रात गोटोली संघ आज अव्वल खेळ करतोय. हा सामना जिंकतोय तर गोटोली संघ एका ट्रॉफीसाठी सूर्यकाचा चेंडू. सूर्यकाचा चेंडू पहिला. तुषार. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. तुषार त्या पिच वरती खेळलाय, त्याला माहित आहे कुठे काय चेंडू टाकावा लागतोय. आता मात्र एक धावसंख्येवर समाधान मानावे लागेल. एक धावसंख्येने धावफलक पुढे जाते. 11 7. आता मात्र घोषित क्षेत्रात एक धाव. पाचवा चेंडू तुषार याचा. काय खेळ केलाय तुषार याने आज. आता मात्र फलंदाजी परत एक धाव. घोषित एक धाव परत. शेवटचा चेंडू आणि बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय आर एस ए गोठवली. सुरेख खेळ केला जातो आज आर एस ए गोठवली कडून. आता मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक ओमकार याने दलवीने कॅच सोडलेली आहे, तरी आज आर एस ए संघ विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या इगल ग्रुप जावळी. असे मोठे मोठे खेळाडू आहेत त्या संघामध्ये.